तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता गेले 1 ते 1.5 महिना आपल्या शेळ्या व्यवस्थित फिरस्ती होत्या, पण कसं आहे आता राजा रबीच्या वगैरे पेरण्या झाल्या, आपल्या घरच्या संपूर्ण पेरण्या वगैरे झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आता बाहेर चरायला सोडू शकत नाही, त्याच्यामुळे आता नव्यानं शेळ्या आपण पूर्ण बंदिस्त केलेल्या आहेत। आता इथून पुढे पूर्ण जोपर्यंत रबी निघत नाही म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्या शेळ्या पूर्ण बंदिस्त राहणार। आणि ह्या सुबाबळीवरती आता बघा, सुबाबळ आपण टाकलेले इथं, ह्या सुबाबळीवरती आपण लावलेल्या मेथी घासावरती, अजून 4G बुलेट नेपियरवरती आणि आपला जे काही रेग्युलर खुराक आहे तो, कारण आता शेळ्या गाभण वगैरे आहेत 2-2 महिन्याच्या जवळपास, त्याच्यामुळे शेळ्यांना खुराक पण देणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की शेळ्यांना आपण जशी सवय लावतो त्याच्याप्रमाणे शेळ्या राहतात। आता बघा 1.5 ते 2 महिन्या शेळ्या ह्या कंपाऊंडमध्ये मी अजिबात म्हणजे आणतच नव्हतो, फक्त पाणी पिण्यासाठी सोडत होतो। सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास फिरवायचं, तुम्हाला पण सर्वांना माहिती आहे, आणि डायरेक्ट आपल्या शेडमध्ये बांधायचं। पण आता बघा, आता दिवसभर शेळ्या आपल्या कंपाऊंडमध्ये राहणार, होतील थोड्याशा 10-15 दिवस, समजा काही 1-2 शेळ्या खाणार नाहीत काही नाही, पण सावकाश सावकाश सवय लागत असते। पोटात दिसतू पडलंय गप जी आहे ती शेळी खात असते मित्रांनो। फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, थोडंसं खुराकावरती जर चांगला जर भर दिला ना, जनावर मुळात म्हणजे खराब होत नाही। म्हणजे कसं, समजा आता एखादी शेळी आहे बाबा, आता हिला फिरायची सवय लागलेली आहे, हिला बंदिस्त कसं करायचं होत नाही, किंवा आवडीनं चारा वगैरे खात नाही। कारण बऱ्याच शेळी पालकांचा असा विषय असतो की एवढा जबरदस्त आमच्या फार्मवरती मेथी घास आहे, तो सुद्धा आमच्या शेळ्या खात नाहीत। म्हणजे कसं आहे, थोडंसं जरा खुराकावरती भर देत चला, आणि थोडंसं आपल्या मेथी घास जो आहे त्याच्यावरती थोडंसं हिमालयाचं 32 वगैरे पावडर मारलं, ऑटोमॅटिक शेळ्या खातात मित्रांनो, 100% खातात। म्हणजे कसं आहे, बघू शकता, आता तुम्हाला दाखवतो मी, पिल्लं वगैरे दाखवतो। हे बघू शकता की आपली शेळी, आणि हा जो बकरा आहे हा बघा जबरदस्त बोकड, आणि हा आहे बिल्डर सुबाबूळ। ह्याच जातीची सुबाबूळ आपण तिथं लागवड केलेली आहे, जी की काल 6 सऱ्या आपण बिल्डर सुबाबूळच लागवड केलेली आहे। बघू शकता तुम्ही, ह्या 2 काद्या शेळ्या, ते पांढरा आणि तो बोकड, म्हणजे 5 बोकड, आणि ह्या ज्या शेळ्या आहेत 5 बोकडांची विक्री आपल्याला 31ला करायची, जे सर्वांना महत्त्वाचं म्हणजे। आणि व्यवस्थित आपला मुक्त संचार गोठा जो आहे, व्यवस्थित मुक्त संचार गोठा, कोंबड्या सुद्धा दाखवतो तुम्हाला। बघू शकता तुम्ही, पिल्लं महत्त्वाची म्हणजे पिल्लं बघा किती मोठी झाल्यात। आता कसं आहे, ते मुंगसाचा लई जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला, म्हणजे मुंगसं एवढं ताण दिलं की लई बेजारी झाली, पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता आपली पिल्लं वगैरे किती जबरदस्त झालेली आहेत बघा, आणि कोंबडा आपला जबरदस्त। आणि हे बघा पिल्लं, एकदम मस्त पिल्लं आहेत आपली, बघू शकता तुम्ही। तर कशी वाटला आपला छोटासा फार्म, बघू शकता तुम्ही, 2 कोंबड्या, 5 पिल्लं, 1 कोंबडा, 5 शेळ्या, 5 बोकडं, 2 पाटी, असा आपल्या रेबल स्टार फार्मवरती परिवार आहे। बघू शकता जबरदस्त नियोजन। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे पण दाखवतो आतमध्ये, या ठिकाणी बघू शकता हा जो परिसर आहे, हा परिसर पुढच्या वर्षी आपल्या शेळ्या भरपूर वाढणार आहेत। आणि त्याच्यामुळे काय करायचे आहे, चारी बाजून आपल्या 3 बाजून व्यवस्थित पत्तर मारून त्याची व्यवस्थित इथं सोय करायची, जेणेकरून पुढल्या पावसाळ्यामध्ये इथं सुद्धा मुक्कामी शेळ्या राहतील। कारण तुम्हाला सांगतो, आतमध्ये फरशी वगैरे आहे, बघू शकता, अजून झाडू खाली बघू शकता, हे आता जरा बाहेर वाढते काय अडचण नाही, पण पावसाळ्यामध्ये एवढी बेजारी होती कुठंतरी, म्हणजे थोडंसं संगोपनाच्या विषयी जर मला जास्त थोडंसं माहिती आहे म्हणून थोडंसं म्हणजे रोगराई थांबत असते फार्मवरती, नाहीतर फरशीली बेजार करत असते शेळी पालकाला। नवीन शेळी पालकासाठी तर फरशी म्हणजे त्या आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे। बघू शकता आपले व्यवस्थित मेडिसिन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित। आणि एका सबस्क्रायबरचा प्रश्न होता सर्दीसाठी, हे असं असते, नेटकॉप असते, तुम्ही 100% पाजू शकता, डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकलला विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगतील। नेटकॉप असो किंवा एंडोस्ट्रॉंग असो, इंटरफॉस BH असो, कोणतंही असो, ठीक आहे। आपल्या शेळ्या आता इथून पुढे कायमस्वरूपी म्हणजे आता 3 ते 4 महिने बंदिस्त राहणार। त्याच्यानंतर ज्यावेळेस तुरीचे रानं मोकळे झाले, त्याच्यानंतर आपल्या शेळ्या परत 1.5-2 महिने फिरस्ती राहणार। त्याच्यानंतर संपूर्ण उन्हाळा ह्या पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या शेळ्या राहणार, आणि ते पण गाभण शेळ्या अशा पत्र्याच्या शेडमध्ये आपण संगोपन करतोय। ते कसं संगोपन करतोय बघा, गेल्या वर्षी सुद्धा व्हिडिओ टाकलेला होता, किंवा व्यवस्थित वरती कडबा वगैरे पालापाचोळा घालून व्यवस्थित त्यांचं कव्हरिंग वगैरे केलेलं होतं, टेम्परेचर मेंटेन केलेलं होतं। तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।